हाय गाईज अँड नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. आजचा व्लॉग मराठीमध्ये होणार आहे. तर मी आज जाते UK मँचेस्टरला आणि CBCमध्ये गेले. माझा बॅगेचा टॅग घेतला मी आणि माझी बॅग चेक इन करायला दिली. मी खूपच लवकर गेले होते म्हणून मी कॉफी एरियामध्ये जाऊन बसले आणि मला खूप जास्त झोप येत होती बिकॉज रात्रीचे 12 वाजले होते अँड माय रिपोर्टिंग वॉज 12:50 मिडनाईट. आणि आम्ही एअरक्राफ्टमध्ये गेलो. आमची फर्स्ट सर्विस आम्ही संपवली कारण की ही फ्लाईट थोडीशी लांब आहे. फ्लाईंग टाईम 7 तास 30 मिनटं आहे. तर आमच्या 2 सर्विस असतात. तर फर्स्ट सर्विस झाल्यानंतर आम्ही लाईट ऑफ करून दिली बिकॉज पॅसेंजर नीड्स टू रिलॅक्स ॲज वेल. आणि इथे आम्ही काम करत होतो गॅलीमध्ये. ॲट द सेम टाईम मी व्हिडिओ बनवत होते आणि माझ्या क्रूला मी लिटरली फोर्स केला आहे हाय बोलायला. 7.5 तासानंतर आम्ही लँड केलं. खूप जास्त थकलो होतो सगळेजण बिकॉज ही फ्लाईट खूप डिमांडिंग असते नेहमीच. आणि मला खूपच जास्त झोप येत होती. ट्रस्ट मी गाडीमध्ये थोडा 5-10 मिनटं झोपले कारण की एअरपोर्ट टू हॉटेलचा रस्ता अर्धा तासाचा होता. हे आमचं खूप सुंदर असं हॉटेल. बाहेरून पण जेवढं सुंदर आहे तेवढं आतमधूनच सुंदर आहे. बट टू बी ऑनेस्ट मला या हॉटेलची वाईब नाही आवडली कारण की मी असं ऐकलं आहे माझ्या क्रू मेंबरकडून की हे हॉटेल हॉन्टेड आहे. बट असं मला काही फील तर नाही झालं. बट एनिवे हॉटेलमध्ये पोचल्यानंतर वी वेटेड हाफ एन आवर टू गेट आर रूम कारण की रूम्स आमच्या रेडी नव्हत्या. बट फायनली वी गॉट द रूम की आणि ही माझी रूम आहे. मी माझे केस खोलले अँड ट्रस्ट मी गाईज आफ्टर 7 to 8 आवर्स जेव्हा तुम्ही तुमचे केस उघडता तेव्हा खूप जास्त रिलॅक्सिंग वाटतं कारण की खूप डोकं दुखतं माझं केस बांधून. बट एनिवे मी फ्रेशन अप झाले आणि आता आय एम गोना टेक नॅप अँड देन आय एम गोना गो आउट. बाय.